नमस्कार सर्वांना, आयुर्वेदी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघाच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आला पाहिजे. सरिता बघा, हा शब्द काय असेल? नदी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? लहानपण, देगा देवा, मुंगी, साखरेचा रवा यांच्यामध्ये बघा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? दृष्टांत अलंकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? खालील बघा, या ठिकाणी आपल्याला संयुक्त स्वर ओळखायचा आहे. बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. खात स्वर ओळखा. मग आपले योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? नारायण सूत या कवीचं संपूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा, हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, याचं मग योग्य उत्तर काय आलं पाहिजे? श्रीपाद नारायण मुजुमदार. बघा, नारायण सूत बघा यांचं या ठिकाणी संपूर्ण नाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? वारा या शब्दाचे बघा समानार्थी शब्द ओळखा. बघा, या ठिकाणी शब्द काय विचारलाय? वारा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? मरुत आणि पवन बघा, हे शब्द काय असतील? वारा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पुढील शब्दापैकी विरुद्ध बघा शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तो प्रश्न आहे. अमावस्या पौर्णिमा बघा बरोबर आहे. आघाडी पिछाडी बघा बरोबर आहे. आराम कष्ट बघा बरोबर आहे. राजा सेवक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 चुकीची जोडी आहे. राजा या शब्दाचा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द कोणता असतो? राजाचा रंक या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, योग्य उत्तर मग काय असेल? विश्वास पाटील बघा महानायक या कादंबरीचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? खालील पर्यायापैकी आपल्याला गुण विशेषण ओळखायचं आहे. बघा, 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी आपल्याला काय विचारले? गुण विशेषण ओळखा. मग श्रीमंत व्यक्ती बघा, हा पर्याय काय असेल? गुण विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? जगन्नाथ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. जगन्नाथ या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, आपले योग्य उत्तर मग काय आलं पाहिजे? जगन्नाथ या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? एखाद्याची वाक्य किंवा बोलणे बघा या ठिकाणी दाखवताना कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विरामचिन्ह वापरतात? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. एखाद्याचे बोलणे किंवा त्याचं बघा वाक्य बघा दाखवण्यासाठी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? एखाद्याचे वाक्य किंवा बोलणे बघा दाखवताना आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 11 बघा, या ठिकाणी काय विचारलं? पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, सर्वांनी सांगायचे पाप पुण्य. पाप किंवा पुण्य. पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकार समास यायला पाहिजे? पाप पुण्य बघा, शब्द कोणता असेल? वैकल्पिक द्वंद्व या प्रकारचा या ठिकाणी तो समास आहे. विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं? वाक्यामधली क्रिया स्पष्ट करून बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या विकार शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियापद. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? मी चित्रपट पाहतो. बघा, मी चित्रपट पाहतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहतो कोणता असेल? साध्या वर्तमान काळाचं बघा हे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 14 बघा, या ठिकाणी काय विचारलं? युवक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. युवक या शब्दाचं या ठिकाणी काय विचारले? स्त्रीलिंगी रूप ओळखा. युवकचं काय आलं पाहिजे? युवकचं युवती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं? नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नरेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असेल?
कवी, राजा, मनुष्य, पंडित. नरेंद्र म्हणजे काय असतो राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता सर्वांनी सांगायचं आहे तलाव या शब्दाचा योग्य कोणता असेल, समानार्थी शब्द कोणता असेल. तलाव, वासर, वासव म्हणजे काय असतो दिवस. वल्लरी बघा कोणता असेल, तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा कासार बघा हा शब्द काय असेल, तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द ओळखा. पुरोगामी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले, कोणालाही कळू न देता एखादी गोष्ट पार पडणे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बिनबोभाट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. माशा मारणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. काहीही उद्योग न करणे या ठिकाणी आपला काय असेल, योग्य या ठिकाणी अर्थ असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भाकरी, अडकित्ता, खलबत्ता बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष काय आहे, सामान्य नाम, प्राणी, सामान्य नाम, गवत, सामान्य नाम. बघा सह्याद्री मग काय असेल, विशेष नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढील शब्दापैकी बघा भाववाचक नाम ओळखा. बघा सर्वांनी सांगायचे सुंदर, सुंदर, मित्र, मंगल, गायकी, गायक, गायकी. म्हणजे गायकी मग शब्द काय असेल, भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. वाक्यामधली क्रिया पूर्ण आहे का, मी अभ्यास केला होता पूर्ण आहे. मग कोणतं व्हायला पाहिजे, पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा योग्य काळ आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलं आहे, हे जग दुःखानं भरलेलं आहे अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. उद्गार अर्थवाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतो. प्रश्नार्थक वाक्य आहे का, प्रश्नार्थक बघा वाक्या शेवटी काय असतो, प्रश्नार्थक चिन्ह असतो. मग उरलं काय, विधानार्थी वाक्य. हे जग दुःखानं भरलेलं आहे का असेल, विधानार्थी वाक्य या प्रकारचे या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. महर्षी बघा अशा प्रकारचा एक शब्द आहे. महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. बघा महर्षी बघा या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे. बघा महर्षी बघा या शब्दामध्ये संधी कोणती यायला पाहिजे, स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा कौमुदी म्हणजे काय असतो, चंद्र असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मृदू या शब्दाचा विरुद्ध आर्थी शब्द खालीलपैकी कोणता. मृदू, कठोर. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य विरुद्ध आर्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले, गुणाची कदर करणारा, गुण ग्राहक. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलंय, धूळ चारणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ सांगा. धूळ चारणे, धूळ चारणे म्हणजे काय असतो, पराभव करणे, एखाद्याला हरवणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खर्च आणि हुकूम. बघा या ठिकाणी 2 शब्द आहेत. हे 2 शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. खर्च आणि हुकूम बघा हे शब्द अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. नम्र, गुंड, पुंड, दास्यम. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी भाववाचक नाम कोणतं व्हायला पाहिजे, दास्य. बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी अभ्यास करत असे. बघा या ठिकाणी वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. मी अभ्यास करत असे. रीती भूतकाळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक 8 अरे रे काय तुझी दशा. बघा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे.
बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. विधान अरे रे बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे हे वाक्य कोणत्याला आलं पाहिजे उद्गारार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारलाय महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. महर्षी बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आज गावात जत्रा आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे गावात. बघा त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो त इ आ बघा हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय असतात. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघ उत्तरासोबत 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय अंगाचा तीळ पापट होणे. बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगा. अंगाचा तीळ पापट होणे म्हणजे काय असतो अतिशय संताप येणे अतिशय राग येणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुरावा आणि काडतूस हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पुरावा आणि काडतूस बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा हा ही हे तो ती ते बघा हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा हे कोणत्या सर्वनाम या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. अग्नी पावक म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. योग्य उत्तर काय असेल दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा म्हणजे वामकुशी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. दलाल व रिकामटेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय मी चित्रपट पाहत असेन. बघा कोणता असेल असेन म्हटलं काय असतो असेन बघा भविष्यकाळ असतो. मी चित्रपट पाहत असेन क्रियापूर्ण आहे का नाही अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. मुख्यालय बघा या ठिकाणी शब्द आहे. मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. मुख्यालय बघा हा शब्द स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक बघा पुढचा काय विचारला ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात. बघा याचं योग्य उत्तर काय असेल ज्यावेळी 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी आपण अर्धविराम या प्रकारचं विरामचिन्ह वापरतो म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. गगन म्हणजे काय असतो आकाश. नभ म्हणजे काय असतो आकाश. अंतरिक्ष म्हणजे काय असतो आकाश. नीरज म्हणजे काय असतो कमळ म्हणजे नीरज या ठिकाणी हा शब्द आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. भोपाल बघा भोपाल म्हणजे काय असतो राजा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 भोपालचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. खडे चारणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. खडे चारणे बघा योग्य अर्थ काय असेल खडे चारणे म्हणजे एखाद्याला पराभूत करणे हरवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मी रस्त्याने जात असेन. बघा आताच आपल्याकडे झालं होतं असेन. असेन म्हटलं काय असतो भविष्यकाळ. जात असेन क्रियापूर्ण आहे का नाही म्हणजे अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या वाक्याचा काळ आहे. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. चाचीचे हे षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. आजन्म बघा हा शब्द कोणत्या प्रकारचा समास आहे. आजन्म आजन्म म्हणजे जन्मापासून समास कोणता आला पाहिजे अवयभाव समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. आणल विस्तव पावक बघा हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
आणल विस्तव पावक बघा हे अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत असा तो कोण असतो? ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत म्हणजे आपण काय म्हणतो उपकृत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्याचा काळ ओळखा. बघा या ठिकाणी वाक्य काय विचारलंय, मी चित्रपट पाहत जाईन. विद्यार्थी मित्रांनो वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन. बघा हे वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळते. आणि बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा बालमानसशास्त्र असेल. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.